पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी मृणालिनी नानिवडेकर. आज विषय अर्थातच 2 बॉम्बस्फोटांच्या निकालाचा. एक बॉम्बस्फोट मुंबईतला ज्याचा निकाल काही आठवड्यापूर्वी लागला आणि दुसरा मालेगावचा बॉम्बस्फोट हा देशाच्या नरेटिव्हला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणारा ठरला होता. त्यावर आपण बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी प्रत्यक्ष खरं तर लोक मरतायत, स्फोटांमध्ये मरतायत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पण शासन कोणालाच कसं होत नाही आहे आणि कोणीच कसं सापडत नाही आहे हा मुद्दा आहे. आता शासन कोणालाच कसं होत नाही आहे याच्यावरही खरं तर करेक्शन्स आहेत. 19 वर्ष 18 वर्ष जेलमध्ये काही लोकांना घालवावी लागली आहेत पुढे सिद्ध होऊ न शकलेल्या आरोपावर. या देशाची न्यायव्यवस्था 17, 18, 18 वर्ष केवळ काही संशयितांना ताब्यात ठेवत असेल तर त्यांच्या आयुष्यातली 18 वर्ष 17 वर्ष कुठून भरून आणणार? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये ज्या एका मुस्लिम शिक्षकाला पकडलं गेलं होतं, ज्याला नंतर सोडून दिलं, तो आज एका महाविद्यालयात शिकवतो आहे आणि त्यानं पुस्तक पण लिहिलेलं आहे. केवळ मुस्लिमांवरच ही वेळ येते आहे असं नाही आहे या देशामध्ये. तर आपल्या भारतात मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये एका लष्करी अधिकाऱ्याला, कर्नल पुरोहितांना आयुष्यातली काही महत्त्वाची वर्ष जेलमध्ये घालवावी लागलेली आहेत. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं तर उदाहरण सर्वांसमोरच आहे. त्यावरही आपण नंतर बोलू. पहिल्यांदा बोलू त्या कमी पडणाऱ्या यंत्रणांच्या तपासातील त्रुटींची. गुन्हे घडत आहेत, लोक मरत आहेत, स्फोट होत आहेत. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिलेलं जात असतानाही कोणालाही अटक का होऊ शकत नाही आहे किंवा झालेली अटक नंतर रद्द का होते याची. याचा सर्वाधिक दोष जर कोणाकडे जात असेल तर तो अर्थातच तपास यंत्रणांकडे आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये जर आपण थोडंसं लक्ष घातलं तर असं लक्षात येईल, दहशतवादी प्रतिबंधक दल, ज्याला ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड असं म्हणतात, त्यांनी केलेला तपास नंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी NIAनी रद्दबातल ठरवला आहे. देश एकच, यंत्रणा साधारणतः एकाच विभागाच्या अधिपत्याखालील. काही अधिकारी कधी इकडे काम करतात तर काहींचं पोस्टिंग तिकडे झाल्यावर ते दुसरीकडे काम करतात, ATS NIA. पण ह्या यंत्रणेचा तपास दुसऱ्या यंत्रणेनी नीट झालेला नाही आहे असं ठरवायचं, हा काय प्रकार आहे? तपासात त्रुटी असतील तर त्या दूर व्हायलाच हव्यात. भारतीय न्यायदेवतेचं एक तत्त्व आहे की कोणत्याही निष्पाप व्यक्तीला सजा मिळू नये, त्या तत्त्वाचा आदरच आहे. पण मग हे निष्पाप लोक दोषी का ठरवले जातात? यामागे त्या वेळच्या राजकीय जे राज्यकर्ते असतात त्यांचे काही इशारे असतात, संकेत असतात, प्रत्यक्षात न दिले गेलेले कागदावर आदेश असतात का, याचा तपास व्हायची गरज आहे. हिंदू जावोत किंवा मुस्लिम जावोत, जो कोणी घटना घडवून आणणारा कर्मा होता, क्रूर कृत्य करणारा इसम होता, व्यक्ती होती, ती सापडत नाही आहे. हे सर्वाधिक चिंता उत्पन्न करणारं वास्तव आहे. आता या चिंता उत्पन्न करणाऱ्या वास्तवावर कोणाला वेळ द्यायचा आहे की नाही, की कुठेतरी याचा दहशतवाद आणि त्याचा दहशतवाद या नरेटिव्हमध्येच अडकून बसायचं आहे, विचार करायची वेळ आहे. 17-18 वर्ष उलटल्यानंतर ते तपास अधिकारी निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे जबाबदार धरायचं आहे कोणाला? माणसं मेली आहेत, पण त्याच्या मागची कारणं कोण? हे कृत्य कोणाचं? ATSचे अधिकारी आणि अर्थातच NIAचे अधिकारी एका विशिष्ट प्रक्रियेतून निवडून आलेले आहेत. त्यांच्या व्यावसायिकतेवर प्रश्नचिन्ह घेण्याचं काही कारण नाही. पण तरी देखील मुंबई स्फोटाशी संबंधित तपास करणारे अनामी रॉय निवृत्त झाले आहेत, राकेश मारिया निवृत्त झाले आहेत,
ज्या पद्धतीने या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं गेलं ते KP रघुवंशी निवृत्त झालेले आहेत. या सगळ्या निवृत्तांच्या हातून जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची जबाबदारी आता कोणावर? शिवाय अधिकारी येतील जातील, पण यंत्रणा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहे की नाही, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कालच्या निकालाकडे, मालेगावच्या निकालाकडे. मालेगावचा स्फोट हा कोणत्याही स्फोटा इतकाच दुर्दैवी होता, निरपराधांना मारणारा होता. कोणाच्या तरी कुजलेल्या मेंदीतून बाहेर निघालेल्या स्फोटाचा शिकार होऊन काही लोक या जीवनाची यात्रा संपवून यमसदनाला निघून गेले होते. पण या निमित्ताने जे काय नरेटिव्ह देशात स्थापन करायचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर 90च्या 2000च्या 2010च्या राजकारणाचं एक वेगळं वळण सतत चर्चेत आलेलं होतं. काय होती ही घटना? मालेगावच्या केवळ 10 दिवस आधी दिल्लीतल्या बाटला हाऊसजवळ काही अतिरेक्यांना पकडलं गेलं होतं. ते इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी होते. त्यांना ज्या काय ऑपरेशनमध्ये मारलं गेलं होतं ते ऑपरेशन फेक होतं असा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. खरं तर बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये पोलीस दलातला एक अधिकारी देखील मारला गेला होता. अत्यंत दुर्दैवी घटना होती. पण या सर्व प्रकरणाला एक धार्मिक रंग दिला गेला आणि त्यानंतर लगेचच झालेल्या मालेगावच्या स्फोटानंतर अत्यंत हुशार अशा पी चिदंबरम यांनी हा भगवा दहशतवाद असल्याचा एक शब्द समोर आणला. खरं तर दोन्ही स्फोट होते 2008 मधले. भगवा दहशतवाद हा शब्द समोर आला तो 2010च्या पोलीस अधिकाऱ्यांच्या एका वार्षिक कॉन्फरन्समध्ये. त्यावेळेला पी चिदंबरम, जे अत्यंत हुशार आहेत, ज्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका घ्यायचं कोणतंही कारण नाही, जे आजही अत्यंत संयुक्तिक बोलतात, ज्यात पक्षीय राजकारण फारसं आणत नाहीत, त्यांनीही त्यावेळी भगवा दहशतवाद हा शब्द इथे रूढ होऊ पाहतोय का ही शंका व्यक्त केली होती. खरं तर 2010च्या आधी 2008ला 26/11चा अत्यंत क्रूर हल्ला मुंबईने अनुभवला होता. हल्लेखोर कुठले होते स्पष्ट होतं. हल्लेखोरांना पाकिस्तानातून सूचना दिल्या जात होत्या हे जगानं पाहिलं होतं. हल्ल्यातला कसाब हा जिवंत अतिरेकी कधी नव्हे तो जगात पकडला गेला होता. तरी देखील त्यावेळेला काँग्रेसच्या राजकारणांनी हा शब्द कॉइन करायचा प्रयत्न केला की हा भगवा दहशतवाद आहे. नंतर विकिलीक्सचं एक प्रकरण खूप गाजलं. या विकिलीक्सच्या कथित टेप्समध्ये त्या खऱ्या की खोट्या याबद्दल आत्ताच आपल्याला काही बोलता येणार नाही. उगाचच कोणती धाडसी विधानं करायचा या व्हिडिओचा हेतू पण नाही. पण त्या कथित विकिलीक्समध्ये राहुल गांधी यांनी अमेरिकेचे त्यावेळचे भारतातले राजदूत यांच्याशी बोलताना भारतासमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते नव्याने उदयाला येणाऱ्या भगव्या दहशतवादाचं असल्याचं विधान केलं होतं. या सर्व हल्ल्यांमुळे आणि काँग्रेसने रूढ केलेल्या भगव्या दहशतवादामुळे भारतीय जनता पक्षाला तेव्हा पाय रोवून उभं राहायला एक विषय मिळाला होता. खरं तर काँग्रेस अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करते हा भारतीय जनता पक्षानं कायम प्रचारात आणलेला विषय. साधारणतः त्याला पुष्टी देणारी अनेक विधानं काँग्रेस नेत्यांच्या हातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असायची. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या या आरोपाला बळ पण मिळायचं. अत्यंत महत्त्वाचं योगदान या देशाच्या वाटचालीत देणाऱ्या मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद सांभाळतानाही देशातल्या संसाधनांवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा असं विधान केलं होतं. ते विधान त्यांनी केलंच नाही असाही कालांतराने एक प्रवाह समोर आला होता. पण त्या संदर्भातले कायदे, पुरावे आणि संसदेचं कामकाज असं पाहिलं तर मनमोहन सिंगांनी केलेल्या या विधानाला पुष्टी मिळणारी रेकॉर्ड्स आजही उपलब्ध आहेत. ते वादग्रस्त आहेत का यावर आपण जरूर चर्चा करू. पण कुठेतरी काँग्रेस अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करते ही भावना भारतात रूढ होऊ लागली
आणि त्या भावनेत भर देणारं विधान भगवा दहशतवाद हा शब्द वापरून काँग्रेसनं स्वतःच केलं. 2018 साली एका मासिकाच्या, नाव घ्यायला हरकत नाही, इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये काँग्रेसला अत्यंत प्रतिकूल काळात स्वतःचं नेतृत्व देणाऱ्या आणि काँग्रेसला सावरणाऱ्या सोनिया गांधींनी विधान केलं होतं की आम्ही भगव्या दहशतवादाच्या चौकटीत सापडलो आणि त्यामुळे काँग्रेस ही हिंदू विरोधी पार्टी असल्याची जनभावना भारतात रूढ झाली. जे काँग्रेसनं मान्य केलं होतं त्याच्याचवर आज आपण बोलतो. या भगव्या दहशतवादाच्या शब्दामुळे भारतीय जनता पक्षाला पाय रोवून उभं राहायला खूप मोठी एक भूमी मिळाली होती. खरं तर त्याही वेळेला जेव्हा स्फोट झाले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या स्फोटांशी आमचा कोणताही संबंध नाही आणि स्फोटात सहभागी असलेल्यांचा आम्ही निषेध करतो असं विधान केलं होतं. पण त्यावेळी काँग्रेसच्या तालमीत वाढलेल्या राज्यकर्त्यांनी हे विधान स्वीकारलं नव्हतं आणि उजवे लोक दहशतवादात गुंतात, भगवा दहशतवाद निर्माण होतो हे वाक्य काँग्रेसनी स्वतःहूनच नरेटिव्ह म्हणून समोर आणलं होतं. काल NIAचा निकाल लागल्यानंतर खरं तर यातल्या त्रुटी काय, त्यातलं खरं तर विधान आहे की संशय आहे पण त्याला पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र या सगळ्याची चिकित्सा न करता तपास यंत्रणांचं अपयश, कदाचित कायद्यातल्या त्रुटी याबद्दल काहीही न बोलता भारतीय जनता पक्षाने भगवा दहशतवाद हा शब्द हाताशी घेतला आणि काँग्रेसला उत्तर द्यायला सुरुवात केली. हे उत्तर देण्यामध्ये अर्थातच राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने स्वतःचा फायदा कसा होईल याचा कुठेतरी विचार केला असणार. पण देशातल्या साधारणतः अत्यंत सहिष्णू म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका समाजावर असा आरोप करायची काय गरज होती आणि त्या आरोपाचं उत्तर म्हणून काँग्रेसची पीछेहाट होऊ लागली का याचा विचार करावा लागणार आहे. 2च दिवसांपूर्वी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा खरोखरच विरोधी पक्षांनी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वारंवार म्हणतात की युद्धविराम मी केला, ते खरं आहे का हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न. सैन्य दलांना पूर्णपणे मुभा दिली होती की नाही हा दुसरा प्रश्न. किती नुकसान झालं सैन्य दलाचं याबद्दल सरकार योग्य ती माहिती देणार आहे की नाही हा तिसरा प्रश्न. पण हे तिन्ही प्रश्न काँग्रेसने कुठेतरी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीवर अप्रत्यक्ष आक्षेप घेतल्यामुळे विरून गेले आणि मग कुठेतरी भारतीय जनता पक्ष तुम्ही पाकिस्तानला शोभेल असे प्रश्न विचारतात असं विचारायला मोकळे झाले. खरं तर अशा प्रकारच्या वातावरणात कोणत्याही देशातल्या 2 महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी एकमेकांसमोर उभं राहायचं कारण नाही. यांनी देशाचं कोणतंही भलं होत नाही, केवळ आरोप प्रत्यारोप होतात, हाती काही लागत नाहीत. पण आज NIAच्या निकालानंतर सरकार या निर्णयाला आव्हान देणार आहे की नाही माहीत नाही. मुंबई स्फोटांबद्दलच्या निर्णयाला ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. त्या निकालावर एक प्रकारे स्टे आणला, पण ज्यांना सोडलं गेलं त्या अल्पसंख्याकांना पुन्हा पकडायची गरज नाही असंही सांगितलं गेलं. कुठेतरी उशिरा का होईना न्याय मिळाला का माहीत नाही. पण पुन्हा मालेगावच्या प्रकरणानंतर भगवा दहशतवाद, काँग्रेसची त्यामागची भूमिका आणि पूर्ण होऊ न शकलेला अपूर्ण तपास हे मुद्दे चर्चेत येणार आहेत. या मुद्द्यांवर विचार करायची खरोखरच आवश्यकता आहे. साध्वी प्रज्ञा यानंतर राजकारणात गेल्या, त्या भोपाळच्या खासदार म्हणून निवडून आल्या. प्रचारादरम्यान लोकसभेच्या त्यांनी जी काही विधानं केली त्या विधानांचं देखील त्यावेळेला खंडन केलं गेलं. भारतीय जनता पक्षाच्या त्या उमेदवार असल्या तरी त्या वाक्यांना कोणी समर्थन दिलं नाही. पण या साध्वीला तुरुंगवासात असताना अनन्वित छळाला सामोरं जावं लागलं हेही कोणी नाकारू शकणार नाही. खरं तर राजकीय स्कोअर सेटल करायला हे सगळे प्रकरणांचे तपास वेगळ्या दिशेने नेले जातात का आज विचार करायची गरज आहे.
कुठेतरी काँग्रेसला भगवा दहशतवाद या शब्दाचा जो काय फटका बसला होता, त्यातनं काँग्रेस बाहेर येण्याचा प्रयत्न करते आहे, जनतेचे प्रश्न मांडते आहे, म्हणून 100पर्यंत जागा गेलेल्या आहेत. त्यामुळे कालच्या निकालानंतर काँग्रेसचा कोणीही महत्त्वाचा नेता फार काही बोलला नाही. पण 2च दिवस आधी अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण, देशात सुरू असलेले उजवे आणि डावे या विषयावर भरपूर बोलून झालं होतं. आता मुद्दा फक्त असा आहे की या संपूर्ण प्रकरणात भरडल्या गेलेल्या कर्नल पुरोहितांसारख्या देशभक्ताला या देशात न्याय मिळू शकतोय की नाही. पुरोहितांवर आरोप असा केला गेला की ते जम्मू काश्मीरमध्ये असताना त्यांनी काही स्फोटकं तिथून आणली आणि त्या स्फोटकांचा वापर करून मालेगावचा स्फोट घडवला गेला. खरं तर याच कर्नल पुरोहितांना काश्मीर खोऱ्यामध्ये अत्यंत उत्तमरित्या शत्रू सैन्याची माहिती आणून दिल्याबद्दल गौरवान्वित केलं गेलं होतं. त्यांच्याबद्दलच्या त्या CR रिपोर्ट्सच त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उपयोग करत त्यांचा बचाव करायचं काम केलं होतं. मात्र कोणीतरी राज्यकर्ते त्या वेळेला सत्ता हातात आहे म्हणून विशिष्ट प्रकारचं नरेटिव्ह चालणार आहेत का, हा विचार करायचा मुद्दा आहे. इथे हिंदूंना दोषी धरायचं कारण नाही, मुसलमानांना दोष देण्याचं कारण नाही. इथे विचार करायची गरज आहे. विचार कसा करावा लागणार आहे तर या देशामध्ये योग्य रीतीने तपास होणार आहेत की नाही आणि विशिष्ट हेतूनी काही लोकांना डांबलून ठेवण्याची किंमत देशाला किती प्रमाणात भोगावी लागणार आहे. कुठेतरी देशात उजवे डावे हे नरेटिव्ह आता स्थिर झालेलं आहे. कुठेतरी जनतेला जे जाणवतं आहे की अल्पसंख्याकांच्या लांगूल चालनामुळे काँग्रेस एकटी पडली, त्याचं कोर्स करेक्शन काँग्रेस पण करते आहे. म्हणूनच सोनिया गांधींनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये ते विधान केलेलं आहे. सरळ आहे. आज प्रचारामध्ये राहुल गांधी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाताना दिसत आहेत. टेम्पल रन म्हणून त्याचं थोडीशी मल्लीनाथी पण केली गेली. पण देशातल्या बहुसंख्याकांना बाजूला ठेवून राजकारण होणार नाही हे आता काँग्रेसनी जाणलं आहे. 80चं दशक, 90चं दशक आणि 21व्या शतकातला पहिला दशक हे त्या सर्व गोष्टींचं उदाहरण होतं. या उदाहरणामध्ये भारत नावाची एक विकास यात्रा किती दिवस आंदोलत राहणार आहे, आपण पुढचा विचार करणार आहोत की नाही आणि खरेखुरे जे या सगळ्या स्फोटांमागचे कारण आहेत त्यांना या देशात शिक्षा होणार आहे की नाही. आज एवढंच. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. त्या जरूर कळवत राहा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सगळ्यावर आहोत. पुन्हा एकदा भेटू नवा विषय घेऊन. पब्लिक पुराणमध्ये नमस्कार.